महाडीबीटी स्कॉलरशिपमध्ये जर विद्यार्थी फॉर्म भरत असेल तर यामध्ये भरपूर साऱ्या अडचणी सुरू आहे आणि सध्या जो प्रॉब्लेम सुरू आहे तो म्हणजे की आपण टाकलेले जे डॉक्युमेंट्स आहे अपलोड होत आहेत, परंतु जर तुम्ही डॉक्युमेंट शो करत असाल तर तुमचे डॉक्युमेंट्स हे शो होत नाही आहे। जर जेपीजी फाईल असेल तुमची तर तुम्हाला ब्लँक फाईल दिसत आहे त्यामध्ये, आणि जर तुम्ही पीडीएफ ओपन केली तर तुम्हाला एरर लोडिंग अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत असेल। आणि जर तुम्ही हा फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला कॉलेजेस सुद्धा फॉर्ममध्ये त्रुटी देणार आहे, कारण की हे जे डॉक्युमेंट्स आहे आपण जे अपलोड करत आहे हे सध्या तरी दिसत नाही आहे, म्हणजे अपलोड होत आहे परंतु दिसत नाही आहे। तर तुम्हाला संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी वेट करा, फॉर्म भरू नका जोपर्यंत साईटमध्ये जो प्रॉब्लेम आहे हा सॉल्व होत नाही। साईटचा प्रॉब्लेम सॉल्व झाला की तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर बघू शकता फॉर्ममध्ये फायनल सबमिट करायच्या अगोदर आपण संपूर्ण डॉक्युमेंट्स इथे अपलोड केलेले आहे। आता जर तुम्ही इथून हे डॉक्युमेंट्स व्ह्यू करत असाल तर तुम्हाला नेमका कोणता एरर येत आहे बघू शकता तुम्ही, आणि हाच एरर फॉर्म सबमिट झाल्यानंतर कॉलेजला सुद्धा येत आहे। तर बघू शकता फेल टू लोड पीडीएफ डॉक्युमेंट्स, म्हणजे आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे एरर आहे, अपलोड होत आहे परंतु हे आपल्याला शो होत नाही। इथे जेपीजी फाईलमध्ये सुद्धा बघू शकता जेपीजी फाईल तर टोटली जी ब्लँक पेज आहे अशा प्रकारे होत आहे, बघू शकता तुम्ही इथे काहीच डॉक्युमेंट दिसत नाही आहे। त्याच प्रकारे जर तुम्ही बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत जसे की आपण इथून सुद्धा डॉक्युमेंट चेक करू शकतो व्ह्यू डॉक्युमेंट्समधून, इथून जर तुम्ही डॉक्युमेंट चेक करत असाल तर तुम्हाला यामधले जे पहिल्या पेजवरचे डॉक्युमेंट्स आहेत जसे की कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, डोमेसाइल सर्टिफिकेट हे शो होत आहे, परंतु करंट एज्युकेशनमध्ये जे तुम्ही करंट एज्युकेशन आपल्याला संपूर्ण डिलीट करायचं आहे त्यामध्ये कॅप कन्फर्मेशन आहे, जसं इंजिनिअरिंग विद्यार्थी असल्यामुळे फी रिसिप्ट आहे, फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरच्या मार्कशीट असेल तर ह्या सुद्धा मार्कशीटा शो होत नाही आहे। तुम्ही बघू शकता यामध्ये कॅप कन्फर्मेशन जर चेक करतो म्हटलं तर यामध्ये सुद्धा एरर सांगण्यात आलेलं बघा, हे सुद्धा अपलोड झालेलं नाही आहे। फॉर्ममध्ये तुम्ही जेव्हा फिलअप करणार तेव्हा अपलोडेड तुम्हाला दाखवत आहे, परंतु सबमिट करायच्या वेळेस तुम्ही डॉक्युमेंट शो करा। जर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट दिसत असेल तरच तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करा। जर तुम्ही डायरेक्टली सबमिट केला तर कॉलेज तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी देऊ शकते त्यामुळे, आणि तेच जर तुम्ही बाकी डॉक्युमेंट चेक करत असाल तर यामध्ये संपूर्ण तुमचे जसं डोमेसाइल आहे, इन्कम आहे, कास्ट आहे हे डॉक्युमेंट तुमचे शो होते। 10वीची मार्कशीट 12वीची मार्कशीट सुद्धा तुमची शो होत आहे, बघू शकता अशा प्रकारे। तर असे डॉक्युमेंट्स तुमचे बाकी सुद्धा शो व्हायला पाहिजे। त्यामुळे फॉर्म सबमिट करत असताना प्रॉपरली चेक करा की आपण टाकलेले संपूर्ण डॉक्युमेंट शो होत आहे का। जर तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट दिसत असेल तरच तुम्ही तुमचा फॉर्म फायनल सबमिट करा, अन्यथा तुम्ही वेट करा। साईडमध्ये जोही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सॉल्व होऊन जाणार, आणि प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची अपडेटसुद्धा आपल्या चॅनलवर देण्यात येणार, आणि त्या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। फॉर्म कसा भरायचा या संदर्भात जेही न्यू विद्यार्थी आणि त्यानंतर रिन्युअल विद्यार्थ्यांचे फॉर्म आहे, त्यानंतर ईबीसीचा फॉर्म आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर दिलेली आहे, आणि ते व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेले आहे। तर ते व्हिडिओ बघा आणि आपले फॉर्म भरा, परंतु साईडमधला प्रॉब्लेम सॉल्व होऊ द्या आणि त्यानंतरच तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता। तर महाडीबीटी स्कॉलरशिपबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।